हाय हॅलो मंडळी. तर आज आहे आपल्या कॉलेजचा पहिला दिवस. कॉलेजला गेल्यानंतर बघितलं तर आमच्या कॉलेजला बसवले होते स्टाईल. त्यानंतर आम्ही गेलो होतो ग्राउंडला. इथे आमचे डेज, डान्स, सगळे स्पोर्ट डे वगैरे सगळे सेलिब्रेट केलं जातं. नंतर आम्ही गेलो क्लासरूममध्ये. लेक्चर झाल्यानंतर सरांनी आम्हाला खाली बोलवले होते त्यांच्या लॅबमध्ये. आम्ही चाललो होतो लॅबमध्ये. ही आहे आमच्या लॅबची नेम प्लेट. लॅबचं काम चालू होतं त्यामुळे आम्ही गेलो आमच्या सेकंड लॅबमध्ये. त्यानंतर आम्हाला आमच्या एचओडीने थांबायला सांगितले होते त्यामुळे आम्ही 10 मिनिटं थांबलो. नंतर सगळे निघाले आपापल्या घरी. त्यानंतर आम्ही गेलो होतो ओशन व्ह्यू हॉटेलला. नाश्ता केला आणि आम्ही निघालो आमच्या घरी. जाता जाता आम्हाला दिसले जाम. तर आमचा आज कॉलेज सुटलेला आहे आणि आज आम्ही घरी जात आहोत. आम्हाला असं कळलं की आता आमचा रिझल्ट आहे 2ला. हो, काय वाटतं तुला? पास होणार आपण? मी म्हणत होते की आज रिझल्ट आहे. खूप भीती आहे की रिझल्टचं वातावरण आहे आमच्याकडे सध्या. पण तुला काय वाटतं रिझल्टबद्दल तुझं काय म्हणणं? जस्ट मेसेज येऊन गेला की आमचा रिझल्ट डिक्लेअर झाला. आमचा खूप भीती वाटते खरं तर, पण बघूया. तरी मला असं वाटतं ना, ऐक तरी मला असं वाटतं की आपण 65 किंवा 68च्या अबव्ह तरी असणार. पहिली पॉसिबिलिटी. तुला काय वाटतं? 65 काय 70 क्रॉस करणार आपण. फायनली रिझल्ट लागलेला आहे. नॉट बॅड बट ओके. अशा प्रकारे आम्ही एवढे जाम काढलेले आहेत. कोकणामध्ये खूप कमी ठिकाणी असं झाड आहे जामचं जिथे असे मोठ्या साईजचे जाम मिळतात. त्यानंतर मी निघाली माझ्या घरी. घरी आल्यावर कळालं की आमच्या घरी आलाय साप. साप बघण्यासाठी तुम्ही बघू शकता किती गर्दी झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कोणता साप आहे, तर ही आहे नागिन. तर आम्ही तिच्या जागी तिला सोडलं होतं. नंतर आम्ही घेतलं जेवून आणि झोपी गेलो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्रेम दाखवा.